ज्यावेळेला आम्ही सगळ्या आघाडीची चर्चा करत होतो त्यावेळेला संजय राऊतांपुढे आम्ही अट ठेवली होती की भाजपसोबत तुम्ही चर्चा करायची नाही। त्यावेळेला संजय राऊतांनी असं सांगितलं की आम्ही कुठलीही चर्चेची दारं बंद करणार नाही। ही नुकतीच ताजी घटना आहे। म्हणजे 2019ला 24 म्हणजे बघा आता बघा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्ट सांगितलं की एक समोरच्या दारानं चर्चा चालू ठेवायची आणि दुसरी मागच्या दारानं चर्चा चालू ठेवायची। कोणाबद्दल बोलले प्रकाश आंबेडकर साहेब? राऊतांच्या बद्दल। आम्ही तेच सांगतोय ना, राऊतांवर कुणी एवढा मोठा विश्वास ठेवू नका। राऊत काय आहेत, राऊत काय बोलतात, आता काय बोलतात, माघारी काय बोलतात, उद्या काय बोलतात हे कधीही पक्क नसतं। त्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले हे कदाचित खरं असेल, त्यामुळेच प्रकाश आंबेडकर साहेबांचं त्यांची युती होऊ शकली नाही। दिशाभूल केली जाते वारंवार, उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल केली जाते मित्र पक्षाची। हे जाणवलं ना 2019ला। 2019ची आम्ही साक्षीदार आहोत। मी आता मगाशी सांगितलं की 2019ला आम्ही निवडून आल्यानंतर 56 आमदार होते शिवसेनेचे। आम्हाला असं बसवलं। आमचे त्यावेळी प्रमुख नेते उद्धव ठाकरे साहेब होते। आमच्या आमदारांकडे बोट दाखवून उद्धव साहेब म्हटले मला शिवसैनिकांच्यातला तुमचा मुख्यमंत्री करायचा आहे। आम्हाला वाटलं आता होईल आपल्या 56 पैकी कोणाच तरी नंबर लागल मुख्यमंत्री पदाला, आणि मुख्यमंत्री पद मिळायची वेळ आल्यानंतर ते बोट स्वतःकडे आलं, स्वतः झाले मुख्यमंत्री। हे काय आहे मग? हे सांगा ना, हे दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे ना। आमदारांना सगळ्या वाटलं आता साहेब म्हणतायत शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं म्हणजे हे आमदाराच्यातला होईल, नाही तर एखादा आमदार नसणारा साधा शिवसैनिक होईल। पण त्यांनी स्वतःलाच घेतलं मुख्यमंत्री पद। एवढं करून पण थांबले नाहीत, लगेच चिरंजीवांना युवराजांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं। त्यामुळं त्यांचं कसं बोलणं काय आणि कृती काय याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।